नमस्कार मित्रमैत्रिणींनो. काल आपण पाहिलं प्रियाची ओटी भरण्यात आली, पण तिला माहेरचं कोणीच घ्यायला नाही आलं. त्यामुळे सासूचे टोमणे ऐकावे लागत प्रियाने त्रास सहन करत रात्रभर जागरण केले. प्रियाच्या गर्भाला 9 महिने पूर्ण झाले होते. बाळ केव्हाही बाहेर येण्याची चिन्हे दिसू लागली होती. प्रिया ही डॉक्टरांकडे सतत चेकअप करू लागली. एकतर तिला सतत उलट्या होऊ लागल्याने ती अशक्त पडत चालली होती, तर दुसरीकडे पोटात येणाऱ्या कळा तिला आणखीनच हैराण करून सोडत होत्या. तर सर्व लोक बघायची भूमिका घेत होते. मोहित देखील फक्त आई काय म्हणते तेच ऐकत असायचा. त्यामुळे प्रियाला फारच राग यायचा. मोहित पुन्हा एकदा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तेव्हा त्यांनी सिझर केल्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं. मोहितला त्यात काहीही प्रॉब्लेम नव्हता, त्यामुळे त्याने तिला ॲडमिट करायची सहमती दर्शवली. पण जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याच्या आईने सिझर करण्यापासून मनाई केली, कारण त्यांना सर्व काही निसर्ग नियमानुसार घडलेलं हवं होतं. आईने त्याला इतक्या सुंदर पद्धतीने समजावलं की त्याने सिझर करायचा विचार सोडून दिला. त्यामागे खरं कारण म्हणजे सिझर करायला जास्त पैसे लागतील हे होतं, आणि ते प्रियाने अचूक हेरलं. तर इकडे प्रियाच्या वेदना वाढल्या होत्या. मोहित यावर दुसरा काही उपाय निघतो काय म्हणून प्रियाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. ज्या स्थितीत तिला उठणं देखील कठीण होऊ लागलं होतं, अगदी त्या स्थितीत तो तिला सोबत घेऊन हॉस्पिटलच्या चक्रा मारू लागला. प्रियाला ते सहन होत नव्हतं, तरीही तिचं कोणी ऐकणारं नाही, म्हणून तिला नाईलाजाने उठबस करावी लागत होती. दुसऱ्या डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी नॉर्मल प्रेग्नन्सी होऊ शकते हे सांगितलं, पण त्यामागे एक टाकली अट, ती अशीच: प्रिया जेवढं जास्त सहन करेल तेवढीच नॉर्मल प्रेग्नन्सी होण्याची शक्यता जास्त वाटेल. मोहितने जेव्हा ही गोष्ट घरी सांगितली तेव्हा घरच्यांना आपले पैसे वाचले म्हणून फार आनंद झाला, आणि सुरू झाली प्रियाची सहन करण्याची परीक्षा. अशी परीक्षा जी माणसाच्या माणुसकीपणाचे सत्य बाहेर आणणार होती. प्रिया 7-8 दिवस वेदनेने ओरडत होती. बेडवर पडलेली असताना तिला उठणं होत नव्हतं. मोहितसुद्धा हे सर्व पाहत होता. त्याच्या आईला कळून चुकलं होतं की बाळ होण्याची वेळ आली आहे, पण डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे ती जेवढं सहन करेल तेवढाच फायदा होईल. म्हणून बाळ होण्याची वेळ आल्यावरही त्यांनी आणखी 1 दिवस घरातच राहण्याचा सल्ला दिला. अर्थातच त्याला विरोध करणारं कोणी नव्हतं. प्रिया वेदनेने तडफडत होती. तो 9 दिवस होता. 9वा रात्र झाली होती. प्रियाला वेदना असह्य होऊ लागल्या. त्यामुळे बेडवर स्वतःवरच राग काढत होती प्रिया. प्रियाच्या गर्भाला 9 महिने पूर्ण झाले. मोहितचा प्रिया माणसाच्या माणूसपणाचे सत्य बाहेर आणणार होती. प्रिया 7-8 दिवस वेदनेने ओरडत होती. बेडवर पडलेली असताना तिला उठणंसुद्धा होत नव्हतं. मोहितसुद्धा हे सर्व पाहत होता. त्याच्या आईला कळून चुकलं होतं की बाळ होण्याची वेळ आली आहे, पण डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे ती जेवढं सहन करेल तेवढाच फायदा होईल. म्हणून बाळ होण्याची वेळ आल्यावरही त्यांनी आणखी 1 दिवस घरातच राहण्याचा सल्ला दिला. आता त्यांना विरोध करणारं कोणीच नव्हतं. प्रिया वेदनेने तडफडत होती. प्रियाला वेदना असह्य होऊ लागल्या, त्यामुळे ती घरी परत आली. तिच्यासोबत सासूबाई येणार होत्या, त्यामुळे थोडंफार लागणारं सामान त्यांनी आधीच भरून ठेवलं होतं. खालून मोहितचा आवाज येताच त्याची ताई आणि आई प्रियाला पकडून खाली घेऊन आले. सोसायटीत नक्की काय चाललं म्हणून बाजूची मंडळी त्यांना टक लावून पाहत होती. त्यांना प्रियाच्या स्थितीवर चिंता होत होती, तर नित्या आता काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्या दोघींनी कसं तरी सावरत तिला खाली आणले. मोहितने तिला काळजीपूर्वक रिक्षात घेतले आणि रिक्षा हॉस्पिटलकडे जाऊ लागली. रिक्षामध्ये प्रिया मधात, तर एका बाजूला सासूबाई आणि दुसऱ्या बाजूला मोहित बसला होता. आतापर्यंत वेदनेने विव्हळणारी प्रिया मरणोत्सन्न दिसू लागली. डोळ्यांची फक्त उघडझाप सुरू होती. तर प्रियाला काही होतं की काय म्हणून दोघेही चिंतेत होते. मोहितने घरून निघताच डॉक्टरांना ऑपरेशनची तयारी करायला सांगितली होती, त्यामुळे डॉक्टर तिची वाट पाहत बसले होते. तर प्रियासाठी हा प्रवास जीवघेणा ठरत होता. जर लवकर ऑपरेशन झालं नाही तर प्रिया जग सोडून जाईल याबद्दल डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं. आणि डॉक्टर त्यांना ओरडत असल्याने मोहितला जास्तच भीती वाटू लागली. त्यामुळे तो मनातून फारच घाबरला होता. मधातच तो रिक्षा फास्ट चालवा म्हणून चालकावर ओरडत होता. तर मधातच प्रिया डोळे मोठे करून जाई, तर मधातच जोराने ओरडायला लागायची. एक एक सेकंद तासासारखा वाटत होता. शेवटी रिक्षा हॉस्पिटलसमोर पोहोचली. वॉर्डबॉयने बाहेर स्ट्रेचर आणलं आणि प्रियाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. पण डॉक्टर त्यांच्यावर ओरडण्याचे विसरले नव्हते, कारण केवळ त्यांच्यामुळे आणि फक्त त्यांच्यामुळे प्रियाचा जीव धोक्यात आला होता. डॉक्टर दोघांनाही रागाने बघत ऑपरेशन रूममध्ये पोहोचले. तर सासूबाई आणि मोहित आतमध्ये काय होत आहे याकडे बारकाईने लक्ष देऊ लागल्या. तर आता पाहूयात, उद्या प्रियाच्या गोंडस बाळाला जन्म होणार आहे. तर त्याचं स्वागत कशा प्रकारे प्रियाच्या घरचे करतायत हे आपल्याला पाहायला आवडेल ना.
तर पाहूया उद्याच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. खूप जबरदस्त उद्याची कहाणी पाहायला मिळेल.